नाशिक जिल्ह्यात बोगस पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती आता जवळपास 3,500 हेक्टरवर जाऊन पोहोचलेली आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी उपसंचालक जगदीश पाटील सर आहेत। सर, नेमका आत्तापर्यंत किती हजार हेक्टरवर बोगस पीक विमा आपल्याला आढळून आला आहे? नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी 5,92,000 हेक्टर शेतकऱ्यांनी जवळपास 3,00,000 हेक्टर क्षेत्रावर पीक विमा काढलेला होता। परंतु कांदा पीक विम्याच्या बाबतीत 46,000 हेक्टर क्षेत्रावर 81,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला होता। कांदा पिकाच्या बाबतीत खरीप 31 जुलैची पीक नोंदीची अंतिम तारीख असते। त्यासाठी शेतकऱ्याचा स्वयं घोषणापत्र घेतलं जात असतं आणि 7/12चा उतारा घेतला जात असतो आणि तो पीक विमा CSC सेंटरमार्फत भरला जात असतो। परंतु पावसाच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी लागवडी आढळून झाल्या नाहीत, तर त्याकरता बोगस पीक विमा म्हणण्यापेक्षा शासनाचा जो काही शासनाला भुर्दंड पडला असता त्यांची पीक विम्याची रक्कम शासन भरतो। 1 रुपयात पीक विमा असल्या कारणाने कांद्याच्या बाबतीत 10,592 ही रक्कम जी आहे शेतकऱ्याच्या वतीने शासन भरतं। केंद्र शासनाचा त्याच्यामध्ये 3,600 रुपयाचा वाटा आहे आणि राज्य शासनाचा 7,300 रुपयाचा वाटा आहे। हे जर समजा तिथं पीक आढळलं नाही आणि अशाच्यात पीक विमा भरला असता तर शासनाला भुर्दंड पडला असता। म्हणून आज रोजी फक्त तो पैसा शासनाचा वाचलेला आहे, बाकी याच्यात काही घोटाळा झाला किंवा बोगस झालं अशातला भाग नाही। परंतु त्रुटी काय झाल्या आहे की ह्यामधल्या त्रुटी अशा झाल्या की काही ठिकाणी 7/12चा उतारा पाहताना CSC सेंटरवाल्याकडनं हेक्टर आरची नोंद असताना त्याने फक्त चौरस मीटरची नोंद बघून 80 आरच्या ऐवजी 80 हेक्टरचा उतारा केला, 27 आरच्या ऐवजी 27 हेक्टरचा केला आणि त्याच्यामुळे एका शेतकऱ्याच्या नावावर 1 रुपयात जवळजवळ 2 शेतकऱ्यांच्या नावावर 1 रुपयाच्या याच्यात 107 हेक्टरचा पीक विमा उतरवला गेला। अशा पद्धतीच्या काही त्रुटी आढळल्या आणि याच्यामुळे शासनाचा आम्ही जेव्हा आयुक्तालयाच्या पत्रान्वये आपण याची सर्व चौकशी केली तर त्यावेळेस असे जे काही शेतकरी आढळले त्यांच्याबाबत आपण खात्री केली आणि शासनाला राज्य शासनाला आपण कळवलेलं आहे की ह्या पिकाच्या बाबतीत 3500 हेक्टरवरचे जे शेतकऱ्यांची नावं आहेत की त्यांच्या किती कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि किती हेक्टर क्षेत्र जवळपास 3500 हेक्टर क्षेत्रावर आणि आपल्याला 4,500 शेतकरी तसे आढळले की ज्यांच्या नावाने पीक विम्याची जी रक्कम आहे त्याप्रमाणे क्षेत्र तिथं आढळलेलं नाही किंवा जास्त क्षेत्रावर नोंद केलेली होती पण कमी क्षेत्राचा कांदा आढळला। याच्यामध्ये आणखी काय काय आढळून आलं? याच्यात एनए प्लॉटवर काही ठिकाणी पिकाची नोंद दाखवल्या गेलेली होती। काही ठिकाणी 40 आरचा उतारा असताना म्हणजे लागवड 40 आर 1 एकरची असताना 1.5 एकरपर्यंत लागवड करण्यात आढळलेली होती आणि त्र्यंबक तालुक्यामध्ये आणि नाशिक तालुक्यामध्ये कांदा पीक लागवड नसताना कांदा पिकाची नोंद केली गेली होती। अशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि याबाबत आपण मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने याच्यात CSC सेंटर धारकांना पण आपण याबाबत सूचना केलेल्या आहेत की यापुढे पीक विमा भरताना स्वयं घोषणापत्र घेतल्याशिवाय, शेतकऱ्याचा अर्ज असल्याशिवाय आणि उतार्यावरची नोंद असल्याशिवाय याची खात्री करूनच पीक विमा भरण्यात यावा। पण आता हे जे 3,500 हेक्टरवर आपल्याला दिसून आलेलं आहे सगळं, तर या संदर्भात काय कारवाई केली आहे? या संदर्भात आपण राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाला कळविण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जो काही पीक विम्याचा कांदा पिकाच्या बाबतीत 10,793 या रकमेचा केंद्र शासन आणि राज्य शासनाचा जो वाटा आहे ही रक्कम भरण्याचा, तर ही रक्कम आता भरली जाणार नाही आणि अशा पद्धतीने जवळजवळ 3,88,00,000 रुपये जी शासनाला भुर्दंड पडला असता तो वाचणार आहे। यापुढे असे प्रकार होऊ नये म्हणून काही कृषी विभागाकडून खबरदारी किंवा उपाययोजना केल्या जाणार? यापुढे 31 जुलैची जी मुदत असते त्याच्यानंतर हे जे विमा उतरवलेले क्षेत्र आहे याची आपण एक 15 ते 20 दिवसापर्यंत परत पडताळणी करून आणि मगच अंतिम क्षेत्र करणार याच्याबद्दलची काळजी घेतली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना पण आपण आवाहन करतोय की जे क्षेत्र पेरलेले आहे त्याच्याच पद्धतीने पीक विमा उतरवावा। एकूणच आपण पाहतोय की सुरुवातीला मालेगाव तालुक्यात 500 हेक्टरवर कांदाच्या संदर्भातला पीक विमा जो आहे तो बोगस असल्याचं आढळून आलेलं होतं आणि त्यानंतर आता याची व्याप्ती जी आहे ती 3,500 हेक्टरपर्यंत पोहोचलेली आणि त्यामुळे आता जो विम्याचा हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून भरला जाणार होता तो हप्ता या संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे
त्या ठिकाणी आता केंद्र आणि राज्याकडून तो हप्ता जो आहे तो थांबवला जाणार आहे. याशिवाय यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी देखील कृषी विभागाकडून आता अधिकाधिक खबरदारी आणि काळजी घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.